परिसरातील गौरा गणपती उत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील आणि विधान परिषदेचे आमदार विक्रांतदादा पाटील यांनी सर्व गणपतींना सदिच्छा भेट दिली। या भेटी दरम्यान शिवाजी युवक क्रीडा मंडळाने लाईन अळीतील बोलके चलचित्र सादर केले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। आमदार विक्रांतदादा पाटील यांनी सांगितले की हा देखावा प्रत्येक मराठी माणसाच्या मनाला भावणारा असून या माध्यमातून मराठी भाषा जपण्याचे कामही मंडळाने केले आहे। यावेळी मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते आणि त्यांनी आमदारांचे उत्साहपूर्ण स्वागत केले। या कार्यक्रमामुळे पनवेलमध्ये मराठी संस्कृतीला चालना मिळाली आणि गणेशोत्सवाचा गौरव अधोरेखित झाला। आज गौरा गणपतीच्या दर्शनानिमित्त शिवाजी क्रीडा मंडळाला भेट देण्याचा योग आला। गणरायाचं दर्शन तर घेतलं, पण नेहमी आम्हाला या मंडळाच्या ठिकाणी वेगळा अनुभव येतो की प्रत्येक वेळेला काही ना काही वेगळं साकारण्याचा प्रयत्न मंडळाची आमची सगळी टीम करत असते। यावेळेला जो काही देखावा, जे काही चलचित्र, जे काही आज थीम आम्ही बघितली, खऱ्या अर्थानं एक मेसेज आज या माध्यमातून प्रत्येक मराठी मनाला भावणारा मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे एकीकडे पाश्चिमात्य संस्कृतीचा घाला आपल्या भारतावर घालण्याचा प्रयत्न, त्यामध्ये कुठेतरी भरकटत चाललेली आमची युवा पिढी, पण त्या युवा पिढीला एक मेसेज देण्याचं काम आपल्याला या माध्यमातून झालंय की या जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजी, हिंदी, इतर सगळ्या भाषा या आपण शिकल्याच पाहिजेत, पण आपली मायबोली मराठी ही आपल्याला त्या ठिकाणी आत्मसात असलीच पाहिजे। आपण तिचा पुरस्कार केला पाहिजे, पुढाकाराने ती भाषा बोलली पाहिजे आणि आपण समोरच्याशी बोलताना नेहमी आपल्या अभिमान आणि स्वाभिमान अस्मिता असलेल्या मराठी भाषेत सुरुवात केली पाहिजे। मला वाटतं मेसेज खूप मोठा आहे। जर का आमच्या युवा पिढीने हा मेसेज आत्मसात केला तर खऱ्या अर्थानं मराठी जी आपल्या पूर्वजांनी टिकवली, रुजवली, ती बहरली, ती पुढच्या पिढीकडे जशीच्या तशी हस्तांतरित करण्याचं काम हे आमच्या या पिढीला करावं लागणार आहे। मला वाटतं अशा सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, अशा उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषा जी मजबूत आहे ती अधिक मजबूत होण्यासाठी मदत होईल। मी मंडळाच्या सगळ्या प्रतिनिधींना, कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो की गणरायाचं आगमन झालं, आम्ही दर्शन घेऊ शकलो, पण त्याचबरोबरीनं एक चांगला अनुभव आम्हाला या देखाव्याचा सुद्धा आला। खूप खूप शुभेच्छा।